बरोबर ना? मग तशा त्या बारीक बारीक चपात्या मग प्रत्येकीनं वाढायचं. दुर्वासरूची म्हणले आता ही जर प्रत्येक 16,108 कवर वाढीत बसणार आहेत, त्यांनी काय केलं महाराज, असं तोंड आपलं असं भागवलं, वाचलं तोंड आणि त्यांना सगळ्यांना सांगितलं तुम्ही काय करा, असं यज्ञामध्ये आपण कसं आहुत्या टाकतो, सगळ्यांनी आपापले ताटे घेतले मदत असं होता म्हणले. सगळ्यांनी ताटे घेतले महाराज, मदत होतले, सगळ्यांचं जेवण महाराज खालास झालं, सगळ्यांचं संपलं जेवण महाराज. म्हटले मग आणि बाकी जेवण वगैरे झालं, प्रणाम वगैरे केला, साधू पुरुषांना साधू महात्म्याला प्रणाम केला आणि निघाल्या घराकडे. पण वापस यमुना मातेच्या ठिकाणी आल्या, यमुना मातेच्या तीरावर आल्या, पाहिलं तर नदी परत अशी दुतडे भरून वाहायला लागली. म्हटले आपण अलीकडे तर आलो आहोत, पण पलीकडे जायचं कसं? म्हटले येताना भगवान परमात्मा होते, आता जाताना त्यांचे गुरु महाराज आहेत, जाऊ म्हटले त्यांना विचारू. दुर्वास ऋषींना प्रार्थना केली आणि दुर्वास ऋषींना प्रार्थना केल्याच्या नंतर दुर्वास ऋषी म्हटले तुम्ही आली